सोलापूर महापालिका निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय खलबते पाहायला मिळत आहेत. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती व्हावी असे शहर उत्तरमधील काही भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची इच्छा आहे. पण भारतीय जनता पार्टीकडून प्रतिसाद मिळत नाही. यापूर्वी एक बैठक शहराध्यक्षांसोबत झाली, परंतु भाजपकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये गुरुवारी सहकारी माजी नगरसेवक अनिकेत पिसे यांना सोबत घेऊन प्रचंड मोठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. या शक्ती प्रदर्शनाला माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, संपर्क प्रमुख माजी आमदार संजय कदम, प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या उपस्थितीत ही भव्य पदयात्रा प्रभागातून काढण्यात आली. या रॅली दरम्यान बोलताना अमोल शिंदे यांनी भाजपसोबत आम्ही युतीबाबत सकारात्मक असल्याचे सांगताना भाजपने विशेष नकार दिला तर स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची ताकद काय आहे हे जनतेने दाखवून दिले आहे असे सांगितले. या रॅलीनंतर हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपर्क प्रमुख संजय कदम, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, प्रमुख अमोल शिंदे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, उत्तम प्रकाश खंदारे, शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या उपस्थितीत युतीसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीनंतर संजय कदम यांनी महापालिकेस निवडणुकीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. आम्ही 50 जागा मागितल्या आहेत, त्यामुळे आम्ही वाट पाहतोय असे ते म्हणाले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.